31 धावा वाईडच्या रूपामध्ये दोन्ही संघाने खर्च केल्यात. 31 धावा फक्त वाईडच्या रूपाने आणि लगभग 45 धावा फक्त आणि फक्त एक्स्ट्राच्या रूपामध्ये आल्यात. हा सुद्धा विक्रम प्रशांत चषक 2024 मध्ये झालाय. जाव्या मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. चला एक मॅन्युअल स्कोरर आमच्यासोबत जोडलं जायचंय. मॅन्युअल स्कोरर चेक. जाव्या मैदानाच्या आतमध्ये एक मॅन्युअल स्कोरर जोडलं जायचंय. केदारला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 2 फलंदाजांचा विचार केला. रवी हांदीखेडकर यांच्याकडून देखील पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. जो कोणी गोलंदाज असेल म्हणजेच अष्टविनायक या संघाकडून जो कोणी गोलंदाजी करताना जर गडी बाद करण्यात यश मिळवलं तर त्याला रोख रक्कम 500 रुपयांचं 200 रुपयांचं पारितोषिक प्रदान करतील. रवी हांदीखेडकर आधीच त्यांनी आम्हाला या स्पर्धेकरता देखील अगदी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मातृभूमी हायस्कूलचे जे संचालक त्यांचे सुपुत्र आहेत रवी हांदीखेडकर यांनी आपल्या संघाकरता देखील पारितोषिक प्रदान केलेलं आहे. रोख रक्कम 200 रुपयांचं प्रत्येक गडी बाद करण्यावर. थँक्यू डीजे. न्यू बॅटर परेश आपण पाहतोय. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित नियोजित आपण पाहतोय. कैलासवासी प्रशांत कांबळी आणि कैलासवासी दत्ता पाटील आणि अरुण सिंग यांच्या स्मरणार्थ एक देखणं आयोजन नियोजन काय असं त्याचं प्रात्यक्षिक. आज 13वं पर्व, शेवटचा अंतिम दिवस आणि फर्स्ट राऊंडचा इंटर मधला शेवटचा सामना आहे. नो +1 1 के साथ 1 फ्री.
धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 8 या आकड्यावरती आहे. चेंडूला फिरवलाय परंतु तेवढा देखणा फटका. ते मात्र धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावरती आहे. ते मात्र आपण पाहिला आतमधून चेंडू वळताना पाहिला. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चला स्पीडअप करायचं लगेचच आपण गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण सुशांतला पाहतोय. सुशांत कडे सुद्धा जबाबदारीचं ओझं असणार आहे. इथे मात्र सिंगल आहे. सिंगलच्या जोरावरती 13 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर चेंडूने एक्स्ट्रा बाउन्सर घेतला परंतु सरळ रेषेमध्ये जास्त हरकत दाखवली नाही. त्याच्यामुळे फलंदाज थोडेसे रेडी होते बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती परंतु चेंडू सरळ रेषेमध्ये आलाय. कोणते डिफ्लेक्शन त्या चेंडूवरती दिसलं नाही. थोडंसं एक्स्ट्रा बाउन्स. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं थोडंसं आतमध्ये कट झालाय का तर नाही. पंच तटस्थ आहेत. वाईडचा इशारा येतोय. वाईड चेंडू आपण पाहतो एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव येणार आहे. धावांचा विचार केला धावफलक 14 या आकड्यावरती आहे. टॅप करण्याचा प्रयत्न खेळाडू तर आहे. डायरेक्ट हिटचे प्रयत्न सुद्धा झाले. फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न चांगला झालाय कारण डीप मध्ये चेंडू जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा मात्र थोडंसं अडचण होते. यावेळेस 15 वरती धावफलक आहे. चेंडूचा खेळ झालाय अजूनपर्यंत 3. येणार 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा षटक आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू मिड विकेट रिजन वरती खेळाडू जिथपर्यंत कलेक्ट करेल 1 धाव परिपूर्ण होती. धावफलक जाऊन पोहोचेल आता 16 या आकड्यावरती. 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. गोलंदाजी मार्क वरती सुशांतचे षटक अजूनपर्यंत 4 धावा त्याने 4 चेंडू मागे खर्च केल्यात. इथे मात्र कमी बाउन्स पुन्हा एकदा परंतु एंड वेळेवरती शॉट बदलला. कव्हर वरती खेळण्याच्या जागी स्वीपर कव्हरला निहाल. 1 धावेने धावफलक. पुन्हा एकदा मॅजिक बॉल वरती चेंडू जातोय. 17 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू मॅजिक चेंडू असणार आहे. या मॅजिक चेंडू वरती दोघांना संधी आहे. दुहेरी तलवार मात्र मॅजिक चेंडू असतो. जर मोठा फटका आला तर धावा डबल होतात. जर विकेटचं पतन झालं तर कुठेतरी आपण पाहिलं -4 धावा सुद्धा होऊ शकतात. तर दुहेरी तलवार आहे. दोन्ही खेळाडूंना मात्र समान संधी. दोन्ही संघांसाठी समान ऑपॉर्च्युनिटी आहे. फटका चांगला आहे. खेळाडू कलेक्शन पहा अप्रतिम.
धावांचा विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. 9.5च्या सरासरीने धावफलक पुढे जात आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय अष्टविनायक विरुद्ध एनसीसी जानुपाडा. देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित नियोजित कैलासवासी प्रशांत कांबळी आणि अर्थातच कैलासवासी दत्ता पाटील, कैलासवासी अरुण सिंग अशा मित्रांच्या आठवणीमध्ये मित्रांच्या मार्फत भरवली गेलेली स्पर्धा आपण 13व्या पर्वामध्ये पाहतोय. फोर्स वन लाईव्ह हॅथवे साई स्टार केबल अँड .com माध्यमातून सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं घर बसल्याचं प्रेक्षक राजा पाहतोय, निहाळतोय. स्टँड्स पण सुद्धा आपण पाहतोय, दोन्ही स्टँड्स खचाखच भरलेले आहेत आणि एक उत्तम नियोजन काय असं याचं उदाहरण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. बघता बघता मात्र 13व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमागे मोठा आणि मोलाचा वाटा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठानचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत एक अतोनात मेहनत, आमची संपूर्ण फोर्स वन लाईव्हची टीम, आमचे डीजे मास्टर, मॅन्युअल डिजिटल स्कोरर, प्रत्येक घटकांचा मोलाचा वाटा मात्र आहे. VIP डायस वरती पण सुद्धा आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावरती महिला वर्ग सुद्धा या स्पर्धेला प्रतिसाद देतोय आणि हेच मात्र या वैशिष्ट्य आहे. स्टेप आउट केलंय, फटका तर चांगलाय परंतु केवळ एक धाव भेटणार आहे. स्पर्धा क्रिकेट जेव्हा जेव्हा आपण खेळतो तेव्हा तेव्हा असे मुवमेंट्स आपण पाहतो. अगदी पडद्याला फ्लाइंग किस करत चेंडू निघून गेला. केवळ आणि केवळ एक धाव फलक 20 या आकड्यावरती येणारे अजूनही चेंडू शिल्लक आहेत 5. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल तर ठरला परंतु केवळ एक धाव देऊन गेलाय. इथे मात्र लाऊड अपील, LBW कोणत्याही प्रकारचा नाहीये. लेग बायचा इशारा जरी असला, लेग बिफोर द विकेट कोणत्याही अंडरआर्म क्रिकेटमध्ये नसतं. अर्थातच अन्यथा क्लंब आपल्याला पाहायला भेटलं. 4 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. अजयला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. जर्सी नंबर 33 परिधान करून तो पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. इथे मात्र ऑफ कटर प्लेड स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा पहा आतमधल्या दिशेने चेंडू आला. विकेट किपरचं सुद्धा तेवढंच कौतुक, त्या कटला जज करणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, केवळ 2 धावा या षटकामध्ये अजयने खर्च केल्यात. इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण मनोजच्या माध्यमातून, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि प्रेक्षक राजा मात्र प्रतिसाद देतोय. म्हणून मी आपल्याला म्हटलं चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. केतनला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. केतनला आपण पाहतोय. केतनचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू अप्रतिम हाताळलेत. पडा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डिक्लेअर रिजन वरती. एका धावेने अर्थातच धावफलक 23 या आकड्यावरती आहे. चेंडूचा विचार केला, शेवटचा अंतिम चेंडू. षटक आपण पाहतोय धावफलक 23 या आकड्यावरती आहे. फडका चांगला परंतु कव्हर वरती उत्तम क्षेत्ररक्षण. भिंतीसारखा मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला जाऊन देणार नाहीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 24 या आकड्यावरती आहे. 8च्या सरासरीने आपण पाहतोय ऑन एन एव्हरेज 8 धावा प्रति षटकामध्ये आल्या आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. अष्टविनायक विरुद्ध एनसीसी जानुपाडा. नाणेफेकीचा कौल एनसीसी जानुपाडाने जिंकला, त्यानंतर फलंदाजी स्वीकारली परंतु अजूनपर्यंत संमतीला टोटल राहिलंय. पहिल्या षटकामध्ये केदारच्या 12 धावा खर्च झाल्या, सुशांतच्या दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि केतनच्या या षटकामध्ये महत्वपूर्ण फक्त 5 धावा. तर केतनने हार्दिक स्वागत माननीय श्रीयुत सनीभाई तसेच तरुण सर, दोघांचे हार्दिक स्वागत. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रेसी स्पोर्ट्सचे संचालक असंच म्हणू शकतो आपण. प्रेसी स्पोर्ट्स तर्फे देखील आम्हाला या स्पर्धेकरता मोलाचे योगदान लाभलेले आहे असे सनी सर आणि तरुण सर
दोघे व्यासपीठावर उपस्थित आहेत. तसेच त्यांच्यासोबत ज्येष्ठ आमचे क्रिकेटर म्हणजेच मेहमूद भाई हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे, तसेच या स्पर्धेकरता जे आपण मोलाचे सहकार्य केलेले आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसेच मी श्रीयुत विलास नाईक यांना देखील विनंती करतो. विक्रोलियन्सचे स्टार क्रिकेटर असे म्हणून गणले जातात असे विलास नाईक, मेहमूद भाई हे ज्येष्ठ क्रिकेटर आमचे, ज्येष्ठ खेळाडू आमचे, ते देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तुमचे पुन्हा एकदा हार्दिक आभार. आणि पाहुण्यांसोबत अर्थातच पाहुण्यांनी आल्या आपण पाहिलं चौकाराची मेजवानी सुद्धा पाहिली आहे. पाहुण्यांना मानवंदना करणारा चौकार आलाय प्रशांत चषकाचा. 4 धावेने धावफलक 28 या आकड्यावरती आहे. 28. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतो जिथे एका बाजूला अष्टविनायक क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतीये, तर एनसीसी जानूपाडा आपल्याला फलंदाजी करताना दिसतीये. शॉर्ट चेंडू स्क्वेअर कट केलाय, खेळाडू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका तर फसला होता, परंतु एक धाव निश्चितच कंप्लीट होतीये. धावफलक 29 या आकड्यावरती आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण विचार केला पुन्हा एकदा सुशांत वर 4थ्या षटकामध्ये हल्ला करण्याचं धाडस मनसुबा इथे मात्र फलंदाजाचा दिसतोय. ऑफच्या बाहेर चेंडू पंच वळतायत, दंडित करतायत. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव. धावफलक 30 या आकड्यावरती आहे. 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 4थं षटक प्रगतीपथावरती 5 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू विकेट. चेंडू होईल का? प्रयत्न चांगले आहेत. चेंडू फरार होता होता अगदी शेवटच्या क्षणामध्ये थांबवला. चांगले डायव मारून अर्थातच आपण पाहिलं सागर. प्रयत्न चांगले झाले. 3 धावा, महत्वपूर्ण 3 धावा वाचवल्यात. इंटरमध्ये आपण हे पाहत असतो, एकमेकांचा खेळ माहिती असल्यामुळे फील्ड प्लेसमेंट सुद्धा त्या हिशोबानेच केली जाते. फटका चांगला आहे. शॉर्ट अंपुल होणार आहे सक्सेसफुल. येतोय मात्र हा प्रशांत चषकाचा क्रॅकिंग चौकार. या क्रॅकिंग चौकाराने स्वागत केलेलं आहे आपलं 35 धावा मान्यवरांचं. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या चौकाराने स्वागत देखील केलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर प्रेसी स्पोर्ट्सचे संचालक माननीय श्रीयुत तरुण सर, तसेच सरीन सर. इथे मिसफील्ड पाहायला चेंडू ब्रश करतोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा नजारा आपण पाहतोय. धावा थांबवणं गरजेचं आहे. 36. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचा ताबा घ्यावा. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व कार्यकर्ते असतील. डॉट चेंडू होतं. शेवटचा षटक असेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचा ताबा घ्यावा. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व कार्यकर्ते जे पंच सोडून जे बाकीचे आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो व्यासपीठाचा ताबा घ्यावा. संकेत कांबळी यांना देखील पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक. इथे मात्र आपण पाहतो अजून एक 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु फलंदाज समीर नावाचे अर्थात विचार केला, अर्थातच हवा का झोका असं असतं, परंतु तशीच फलंदाजी आता मात्र त्याला करावी लागणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आलाय. हरकत नजाकत या चेंडूवरती आपण पाहिली आहे. अजून एक डॉट चेंडू, 4 चेंडू बाकी आहेत. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना अष्टविनायक 11 विरुद्ध NCC जानुपाडा. मात्र टॉस जिंकून प्रथम फलंदाजी अजूनपर्यंत चांगली राहिली आहे, कारण धावफलकावरती 37 धावा आहेत. या 4 चेंडू मागे आपण महत्वाच्या किती धावा अर्जित करतो त्याच्यावरती सुद्धा संपूर्ण डिपेंड असणार आहे. अगदी सरळ दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वाईडिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने. इथे मात्र पंच केलं, एक धाव डीप पॉइंट. खेळाडू जिथपर्यंत येईल कलेक्ट करेल. 39 धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या इनिंग मधला आपण पाहतोय प्रशांत चषक, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रशांत कांबळी, दत्ता पाटील आणि कैलासवासी अरुण सिंग यांच्या स्मरणार्थ स्टेप आउट करून खेळलाय. चेंडू जाणारा इनटू द गॅप, इनटू द कर्टन. मुख्य ओव्हरटिंगला सलामी देणारा येतोय हा दमदार असरदार प्रशांत चषकाचा चौकार. यस डिस्क जॉकी. मदतीने आपण पाहतोय तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधला. खेळाडू आहे वाईडिश लॉंग ऑफला, जिथपर्यंत कलेक्शन होईल 1 धाव धावफलक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. जाऊया मुख्य मंचावरती, जिथे मात्र अर्थातच आपल्यासोबत जोडले जातील चेतन सर. यस सर, ओव्हर टू यू. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत तसेच हार्दिक आभार. तुम्ही जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे. माननीय श्री तरुण सर तसेच सनी सर म्हणजेच प्रेसी स्पोर्ट्सचे संचालक. प्रेसी स्पोर्ट्सची थोडीशी माहिती म्हणजेच 1984 पासून बोरिवली विभागात स्थित असलेले हे स्पोर्ट्सचं सेंटर आहे त्यांचं प्रेसीचं. माझ्या हातात तुम्ही बॅट देखील पाहू शकता. म्हणजे अशा क्रीडा क्षेत्रामधलं सर्वच सामान म्हणजेच चेंडू घ्या तुम्ही, बॉल, बॅट, फुटबॉल्स वगैरे अशा सर्व क्रीडाच्या क्षेत्रामधली सर्व सामान त्या प्रेसी स्पोर्ट्समध्ये अवेलेबल असतात. असे प्रेसी स्पोर्ट्सचे संचालक जे 1984 पासून बोरिवली विभागात स्थित आहे अजूनपर्यंत. ज्यावेळी सिल्वसारख्या कंपनीला त्यांचं मार्कचं चिन्ह, जी वाघाची झेप घेण्यासारखं असं प्रेसीचं, त्या सिल्वला मागे टाकून त्यांनी प्रेसीने जी झेप घेतलेली ती अजूनही आम्ही सर्व पाहतो. आम्ही लहानपणी देखील या प्रेसीच्या बॅट वापरायचो, ज्या आता तुम्ही पाहू शकता या व्यासपीठावर देखील आहेत. अशा प्रेसी स्पोर्ट्सचे संचालक माननीय श्री तरुण सर आणि सनी सर यांचे पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. आता मी विनंती करतो आमचे ज्येष्ठ म्हणजे अजून खेळतात देखील असे मेहमूद भाई, त्यांना पाहून आम्ही मोठे झालो, असे मेहमूद भाई हे सत्कार करतील. सनी सर यांचा शाल, श्रीफळ, तुळशी वृंदावन आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. मेहमूद सर.
पुन्हा एकदा हार्दिक आभार सनी सर यांचे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित अजूनही एक आमचे मित्रासारखे जसे ज्येष्ठ खेळाडू म्हणजे ज्यांचा आदर्श आम्ही मानतो असे विक्रोलियन्सचे विलास नाईक यांना मी विनंती करतो की माननीय तरुण सर यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ आणि तुळशी वृंदावन देऊन त्यांना सन्मानित करतील. विलास नाईक सत्कार करतील तरुण सर यांचा. प्रेसी स्पोर्ट्सचे दोन्ही व्यवस्थापक असे माननीय श्री तरुण सर आणि सनी सर यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसेच तुमचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहेत आम्हाला या स्पर्धेच्या आयोजनाकरता. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे देखील तुमचे हार्दिक आभार. विषय हाडे आप्पाकड क्रेडिटचं काढे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे आप्पा इधर अकेले पूरा मान के उठा रे समझ नहीं आ रहा मुझे समझना चाह रहे लोग कौन है रे नजर नहीं मेरे को क्यों आ रहे इधर कैसे आएंगे मेरे मर गए सारे माजी डेंजर है लाइट सारे अंधे होते जा रहे बीच में को बैंड लगा रहे आता भूता जानो भी है क्या. माननीय श्री जयंतभाई कराचीवाला यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक स्वागत. व्यासपीठावर त्यांची देखील उपस्थिती आलेली आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षी त्यांची उपस्थिती असतेच आणि मोलाचं सहकार्य देखील त्यांचं लाभत असतं असं आम्हाला माननीय श्री जयंत कराचीवाला साहेब धन्यवाद. चेक. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती या श्री गणेशा मात्र सिंगलने केलाय. अष्टविनायक 11 वर्सेस NCC जानूपडा. लक्षात विचार केला तब्बल 45चा पाठलाग करायचे. इथे फटका फसतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. वेगळा फटका खेळायचा होता, कलात्मक फटका खेळायचा होता. संपर्क तितका चांगला झाला नाहीये. बॉक्स आउटच्या रूपामध्ये लागतोय. पहिला झटका, पहिला हादरा. फलंदाज अष्टविनायक संघाचा बाद. यस डिस्क जॉकी. न्यू बॅटर सुशांतला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदारी त्याच्यावरती सुद्धा आहे. फटका चांगला आहे. कव्हर रिजन वरती खेळाडू आहे. वाईडिश लॉंग ऑफ आणि कव्हर रिजन वरती सुद्धा फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. अजूनपर्यंत एक दैदिप्यमान देखणं आयोजन नियोजन प्रशांत चषकाच्या माध्यमातून अनेक मान्यवर सुद्धा आपल्याला मुख्य मंचावरती या सामन्याचा आस्वाद घेत आहे. सेकंड इनिंगचा खेळ सुरू आहे. अष्टविनायकला आपण पाहतो एक मोठा रनचेस करताना. इथे मात्र चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 4 आणि 4. या डिझेल चौकारने मात्र 4 ने फ्लाय होणार आहे. धावफलक 6 या आकड्यावरती आहे. 45चा पाठलाग करताना पेअर महत्वाची आहे. तिथे मात्र मनगटाचा वापर डीप ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. एक धाव तिथे सुद्धा भेटणार आहे.
धावांचा विचार केला 7 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 45चा पाठलाग करताना प्रशांत 11 संघावर रेडी राहायचे. लेग स्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. एका धाव्याने धावफलक 8 ही आकड्यावरती आहे. 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 8 धावा धावफलकावर आहेत. अजून एक सिंगल. प्रत्येक सिंगलने मात्र धावफलक पुढे सरसावतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 36 ची गरज आहे. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया ध्वनी इंद्रियांना मात्र सुकून देणारा एक महत्वाचा आणि मधुर संगीत. यस, डीजे मास्टर. चोवीस मध्ये 36 ची गरज आहे. 24 मध्ये 36 ची गरज. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. भव्य दिव्य दैदिप्यमान ना भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा 13व्या पर्वामध्ये. लेग स्टिकच्या ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर स्विच हिटचा प्रयत्न होता जरूर, परंतु पंचांचं मत की ऑफ स्टिकच्या खूप जास्त बाहेर चेंडू आहे, पॅनलाइज केलं जात आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न जरी असला तरी पण आपण पाहिलं की जाऊ दिलं चेंडूला, एक्स्ट्रा धावा ऍड होऊ दिल्या. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय, यावेळेस सुद्धा बॅक टू बॅक दुसरा वाईट, अजून एक एक्स्ट्रा. इथे मात्र काहीतरी नक्कीच चर्चा सत्र दोन खेळाडूंमध्ये होणार आहे. तिसरा खेळाडू सुद्धा जॉईन होतो आणि चर्चा होणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मात्र गोलंदाज कुठेतरी लाईन लेंथ भरकडतो अशा चर्चा सत्रांना मात्र मैदानाच्या आतमध्ये उधाण येताना आपण पाहतो. प्रत्येक खेळाडूकडून कानमंत्रणा दिली जाते. इथे मात्र फटका आपण पाहिला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, एक धाव परिपूर्ण होतीये. 12 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 5 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. पंचेचाळीस धावांचा पाठलाग करायचे. अष्टविनायक विरुद्ध एनसीसी जानूपडा असा सामना सुरू आहे. सेकंड इनिंगचा खेळ, पॅडल स्वीप, खेळाडू आहे, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. टायमिंग तर परफेक्ट झाला परंतु गॅप शोधता आला नाहीये. तिथे एकच खेळाडू होता डीप स्क्वेअर लेगला, त्याला मात्र शोधण्यात आलं. फेकी चांगली झाली परंतु एक धाव रोखू शकला नाहीये. स्विच हिट, फटका फसला तर नाहीये परंतु खेळाडू आहे, करतोय मिसफील्ड. येत आहेत 4-4-4. मात्र समीकरण येणाऱ्या 21 चेंडू मध्ये 28 ची गरज आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत, लॉस ऑफ 1. 21 मध्ये 28 ची गरज. स्विच हिटचे प्रयत्न वारंवार त्या फलंदाजाकडून झाले आणि धावा सुद्धा आल्यात. एका बाजूला राजेश 5 चेंडू 8 वरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला सुशांत 3 चेंडू 6 धावांवरती खेळतोय. स्विच हिटचे अटेम्प मात्र आता या अटेम्प नंतर सक्सेसफुलच्या गिनतीमध्ये आल्यात. स्टेप आउट केलाय, वाईट बॉलचा इशारा आहे. अजून एक एक्स्ट्रा. अवांतरने अजून एक धाव ऍड होणार आहे. धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 45 पाठलाग करायचे. स्टेट ऑन द ट्रॅक, अगदी सरळ रेषेने सचिन रमेश तेंडुलकर स्टाईल मध्ये येतोय मात्र हा चौकार. यस, डीजे मास्टर. क 22 या आकड्यावरती आहे. स्विच हिटचा प्रयत्न, खेळाडू आहे, रनआउटची संधी तर होती परंतु एक धाव झाली आहे. एका धाव्याने धावफलक 23 या आकड्यावरती आहे. चांगली फलंदाजी करताना अजूनपर्यंत आपल्याला दिसलाय. राहुलच्या माध्यमातून सुद्धा चांगली राहिली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. मॅजिक चेंडू असणार आहे. समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 19 चेंडू मध्ये 22 ची गरज आहे. मॅजिक बॉल असणार आहे.
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. हलक्या हाताने स्टेअर केलं. त्यांना माहिती आहे जर मी सिंगल काढेल तर 2 धावा भेटणार आहेत. 1+1 अर्थातच तब्बल 25 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिक चेंडू होता. एक धाव सरप्राईज आहे. समीकरणाचा विचार केला. 18 ते 20 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निकेतला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. इथून मात्र आपल्याला एक चांगलं षटक 2 ते 3 गडी बाद घ्यावे लागतील. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपण फलंदाज परेशला पाहतोय. राजेशला आपण पाहतोय. इथे मात्र वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूचा पुन्हा एकदा इशारा. आता मात्र 18 मध्ये 19 ची गरज आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. अजून एक एक्स्ट्रा. बॅकफूट वरती पंच केलंय. एक धाव भेटणार आहे. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावर. समीकरण असणार आहे येणाऱ्या 16 मध्ये 16 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. इथून सुद्धा 2 ते 3 चांगले चेंडू एका दुसऱ्या विकेट मात्र तुम्हाला पुन्हा एकदा बॅक इनटू द गेम आणू शकतो. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना गेला. कव्हर वरती फटका. चेंडू जातोय दन 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 प्रशांत चषकाच्या चौकारासाठी. यस डीजे मास्टर.
मास्टर आता मात्र समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 7 धाब्यांची केवळ गरज आहे. परंतु केवळ 7 धावा परंतु पूर्ण आपल्याला कराव्या लागणार आहेत. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राहुल. चला सुरुवात करायची. राहुल प्लीज. खेळाडू तिथे तैनात आहे परंतु एक धाव परिपूर्ण होतीये. आता 6ची गरज असेल. सुशांतला आपण पाहतोय चांगलं लय मध्ये अजूनपर्यंत राहिलंय. चला चौकार आपण पाहतोय. जर या चेंडूवरती चौकार आला तर प्रेक्षकांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. याच चेंडूसाठी मात्र ऑफर आहे. एक धाव परिपूर्ण होतीये. चला विकेटसाठी आता सुद्धा बक्षीस आहे. जर या चेंडूवरती विकेट आला तर पुन्हा एकदा आपण पाहिलं प्रेक्षक राजा माध्यमातून आपण पाहिलं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांचा भडीमार आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक 41 या आकड्यावरती आहे. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. फील्ड सेटअप मध्ये थोडंसं परिवर्तन. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हरला सुद्धा आपण पोझिशन मध्ये पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ. इथे मात्र डायरेक्ट हिट होणार नाहीये. 42 या आकड्यावरती आहे. चला चौकारासाठी पुन्हा एकदा बक्षीस आपण पाहतोय. जर चौकार आला तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक या चेंडूवरती असणार आहे. आणि अर्थातच आता मात्र ह्या चेंडूवरती शेवटची ऑफर आहे. अभी नाही तो कभी नाही. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे का? नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. फडका चांगला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चला